तहसील कार्यालयासमोरच मध्यप्राशन केलेल्या बाटल्यांचा खच। महाबळेश्वर तहसील परिसर बनते तळीरामांचे आवडते ठिकाण। तहसील कार्यालय परिसर की तळीरामांचा अड्डा। रोज हजारो लोकांची वर्दळ असणाऱ्या तहसील परिसरात कचऱ्याचे साम्राज्य। महाबळेश्वर तहसील कार्यालय हे तालुक्याच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र आणि तालुक्यातील सर्वात मोठे महसूल कार्यालय म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी रोज दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरून आणि शहरी भागातून हजारो नागरिक आपले महत्त्वाचे कागदपत्रे तयार करण्यासाठी तसेच विविध शासकीय समस्या घेऊन येत असतात। मात्र सध्या या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाला प्रशासनाच्या अनास्थेमुळे अवकळा आली असून संपूर्ण परिसर कचरा आणि दारूच्या बाटल्यांनी वेढला गेलाय। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या या मुख्य शासकीय कार्यालयात प्रवेश करतानाच नागरिकांना एका अत्यंत विदारक चित्राचा सामना करावा लागतो। तहसील कार्यालयाच्या अगदी समोरच मद्यपींनी रिकाम्या केलेल्या दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पडलेला पाहायला मिळत असून पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि सुंदर असलेला हा परिसर सध्या दारूच्या मोकळ्या बाटल्यांनी अक्षरशः विद्रूप झाल्याचे चित्र आहे। बाहेरचे दृश्य पाहून आत गेल्यास तिथेही परिस्थिती काही वेगळी नाही। मुख्य तहसील कार्यालय परिसरात जिकडे नजर जाईल तिकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरलंय। शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा आणि अस्वच्छतेचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथे विविध शहरांतून आणि देशांतून पर्यटक व नागरिक येत असतात। प्रशासकीय मुख्यालयाची ही दुरवस्था पाहून बाहेरून येणारे लोक महाबळेश्वरच्या प्रशासनाबद्दल काय विचार करत असतील हा मोठा प्रश्न आहे। तालुक्याचे राजे ठाण मांडून बसतात त्या मुख्य कार्यालयाची जर ही अवस्था असेल तर संपूर्ण तालुक्यात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्यास नवलते काय? महसूल गोळा करणाऱ्या सर्वात मोठ्या कार्यालयाला स्वतःच्या परिसरातील कचरा साफ करता येत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। अतिशय महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आणि अधिकारी या इमारतीत असताना रात्रीच्या वेळी किंवा निर्जन वेळी या ठिकाणी मद्यपींचा वावर कसा होतो? या शासकीय जागेत दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा किंवा तहसील प्रशासनाचा वचक का नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत। आता तरी महाबळेश्वर तहसील प्रशासन या अविस्मरणीय ठरत असलेल्या कचऱ्याच्या साम्राज्यातून आणि दारूच्या बाटल्यांमधून या परिसराची मुक्तता करणार का? की या अस्वच्छतेकडे आणि छुप्या दारूबाजीतून घडणाऱ्या संभाव्य गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।